पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। त्यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर या महानगरपालिकेच्या निवडणुका जास्त महत्त्वाच्या आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते। मुंबई जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे यांची जोरदार तयारी सुरू आहे। मुंबई महापालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, पण आता शिवसेनेतच दोन गट पडल्यानं दोनही पक्षात पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणुकीला आमने-सामने होणार आहेत। अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी एक प्रकारे अस्तित्वाची लढाई असू शकते, कारण मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्यांनी राज्यभरामध्ये 57 आमदार निवडून आणले, तर उद्धव ठाकरे गटाला फक्त 20 आमदारांवरच समाधान मानावं लागलं। या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सध्या एकही आमदार आणि खासदार नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी मनसेशी युती करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट प्रचंड आग्रही आहेत। महानगरपालिका निवडणुकीत छोट्या मोठ्या प्रभागामध्ये ही निवडणूक होत असते, तिथे काहीशी मतांच्या फरकानं उमेदवाराचा जय आणि पराजय होत असतो। यावेळी मनसेची मतं निर्णायक ठरणार आहे। हे महायुती सरकार आणि महाविकास आघाडी दोघांनाही चांगलंच माहिती, त्यामुळे दररोजच आता राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्यासाठी दोनही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत।